एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी पहा 26 एप्रिलला या ठिकाणी आपला मुंबई उच्च न्यायालय भरतीचे जे काही एक्झाम्स आहेत पहा ते स्टार्ट होणार आहे पहा. आता आपल्या हातामध्ये फक्त मोजके दिवस बाकी आहेत पहा. आता कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹249 ला आपण या अतिशय आय-एम-पी म्हणजे जे काही इम्पोर्टंट असतील थापट पासारा देणार नाही. फक्त महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला देणार आहे फास्ट रिव्हिजनसाठी फक्त ₹249 ला. मित्रांनो ₹249 आपले कुठेही खर्च होतात, पेट्रोलला खर्च होतात, खाण्यापिण्यामध्ये खर्च होतात. परंतु तुम्ही या ठिकाणी योग्य ठिकाणी लावले तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पेपरला फायदा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही काय करायचं आहे ₹249 मला फोनपे करायचे आहेत. मी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न पाठवून देईल आणि तोच अभ्यास करायचा आहे पहा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी. वेळ फार कमी पहा, अशी संधी पुन्हा येणार नाही पहा. 2026 हे वर्ष नोकरी लागण्यासाठी अतिशय गोल्डन असणार आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा आता सांगतो पहा. चला आपण आता या ठिकाणी पहिल्या प्रश्नाकडे वळूया. पहिला ग्लास ब्रिज काचेचा पूल कोठे बांधला जाणार आहे? ग्लास म्हणजे काय गल्लास नाही मित्रांनो, आपल्या पाणी प्यायचं. आता ग्लास म्हणजे काच. बघा काचेचा पूल हा कोठे बांधला जाणार आहे? तर लक्षात ठेवा रूपनगर पंजाब या ठिकाणी हा बांधला जाणार आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो मिन हांग हॉईंग. बघा मिन हांग हॉईंग हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर म्यानमारचे मित्रांनो हे राष्ट्रपती बनलेले आहेत पहा. राष्ट्रपती पोलीस रंग काय प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी पहा. राष्ट्रपती पोलीस रंग सन्मान प्राप्त करणारे 16वे राज्य कोणतं ठरलं आहे? पहा की तो 16वं मित्रांनो कोणतं ठरलं आहे? तर उत्तराखंड. ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो हा 4 एप्रिलला खान जागरूकता दिवस साजरा केला जातो पहा. अमेरिकेमधील मेजर लीग क्रिकेटमध्ये सामील होणारे पहिले खेळाडू कोण बनले? ते पण भारतीय. पहिले भारतीय खेळाडू कोण बनले आहे? तर रविचंद्र अश्विन याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो CMS COP15 ही महत्त्वाची परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर ही मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 ब्राझीलमध्ये ही आयोजित केली होती पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला ब्राझील याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026च्या पदक तालिकेमध्ये कोणत्या राज्याने प्रथम स्थान पटकावलं? तर प्रथम स्थान मित्रांनो कर्नाटकने याच्यामध्ये प्रथम स्थान पटकावलेलं आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो कर साथी नावाने वेबसाईट ही कोणत्या विभागाने सुरू केली आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आयकर विभागाने सुरू केली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो नयम ओसोरियन उर्चले कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत? तर हे मंगोलिया देशाचे पंतप्रधान बनले आहेत. IPL 2026ची कितवी आवृत्ती सुरू झाली आहे? तर IPLची मित्रांनो 19व्या क्रमांकाची आवृत्ती चालू आहे पहा. लक्षात ठेवा 19वी आवृत्ती ही चालू आहे. राष्ट्रीय सागरी दिवस पहा. राष्ट्रीय सागरी दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो 5 एप्रिल याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 5 एप्रिल. कोणत्या राज्य सरकारने विणकरांसाठी मोफत वीज योजना सुरू केली आहे? तर आंध्र प्रदेश. ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो आंध्र प्रदेश याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो महा ट्रान्स्क्राईब नावाचं नवीन ट्रान्स्क्रिप्शन मॉडेल कोणी सादर केलं आहे? तर मित्रांनो कोणी सादर केलेलं आहे? तर लक्षात ठेवा सर्वांनी. तर ऑप्शन क्रमांक 3 मायक्रोसॉफ्ट. डोपिंगमुळे निलंबित झालेल्या ॲथलेटिकच्या जागतिक यादीमध्ये कोण अव्वल स्थानी राहिला आहे? तर अव्वल स्थानावर कोण राहिला आहे? तर आपला भारतच या ठिकाणी अव्वल स्थानी राहिलेला आहे पहा. नेक्स्ट मित्रांनो अरब लीगचे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? बघा सरचिटणीस चटणी नाही तर सरचिटणीस म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 नबील फहमी यांचं बरोबर उत्तर आहे पहा. अमेरिकी विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद करणारा देश कोणता? तर कोणता आहे मित्रांनो स्पेन याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 स्पेन. 30 मार्च 2026 रोजी नौदलामध्ये दाखल झालेलं 4थे सर्वेक्षण जहाज कोणतं आहे? तर मित्रांनो कोणतं जहाज आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो INS संशोधक याचं बरोबर उत्तर आहे पहा. कचरा व्यवस्थापन नियम 2026 नुसार किती प्रकारामध्ये वर्गीकरण अनिवार्य आहे? मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे 4 प्रकारे याचं वर्गीकरण सक्तीचं केलेलं आहे पहा. नौदलामध्ये दाखल झालेली दुसरी पाणबुडी विरोधी नौका कोणती आहे? तर मित्रांनो कोणती आहे? तर लक्षात ठेवा मालवान. लक्षात ठेवा मालवान. नेक्स्ट जनरेशन ऑफ शोअर पेट्रोल व्हेसल्स प्रकल्पामधील पहिली स्वदेशी जहाज साची जलावरण कुठे करण्यात आलं? तर मित्रांनो हे कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर गोवा या ठिकाणी करण्यात आलं पहा. ऑप्शन क्रमांक 3 गोवा.
विली वॉल्श याची नियुक्ती कोणत्या कंपनीच्या CEO पदावर झाली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, इंडिगो याच्या CEO पदी झालेली आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची बिनविरोध निवड झाली आहे? तर शरद पवारची या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे पहा. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे म्हणजे DGCAचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा, वीर विक्रम यादव यांची नियुक्ती करण्यात आली पहा. चंद्राचे परिभ्रमण करणारे पहिले कृष्णवर्गीय अंतराळवीर कोण बनले आहेत? तर मित्रांनो व्हिक्टर ग्लोवर बनलेले आहेत पहा. एप्रिल 2026च्या फिडे रँकिंगनुसार भारतीय वंशाची पहिली महिला बुद्धिबळपटू कोण ठरली आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, बोधना शिवानंद याचं बरोबर उत्तर आहे पहा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. एशियन स्क्वॉश फेडरेशनने कोणाला मेन्स प्लेअर ऑफ द इयर 2025 म्हणून गौरवलेला आहे? तर मित्रांनो अभय सिंग याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अभय सिंग. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणतं राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकावरती आहे? तर आपलं महाराष्ट्र हे राज्य ऑप्शन क्रमांक 3 हे प्रथम क्रमांकावरती पहा. ऊर्जा सांख्यिकी भवन भारत 2026 नुसार नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमतेमध्ये कोणतं राज्य प्रथम क्रमांकावरती आहे? मित्रांनो गुजरात हे राज्य याचं प्रथम क्रमांकावरती पहा. ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्य. पुढचा प्रश्न आहे पहा, भारतातील पहिलं पोर्ट ऑफ रिफ्यूज कोणत्या कंपनीने विकसित केलं आहे? तर अदानी पोर्ट अँड सेज याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, पहिल्या खेलो इंडिया वनवासी स्पर्धेमध्ये सर्वाधिक मित्रांनो 23 पदके कोणत्या राज्याने जिंकली? तर मित्रांनो कोणत्या राज्याने जिंकलेली ही? तर कर्नाटक या राज्याने जिंकली पहा. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट मित्रांनो, नागोया प्रोटोकॉल अंतर्गत अनुपालन प्रमाणपत्र जारी करण्यामध्ये कोणता देश हा जगामध्ये अव्वल आहे? तर भारत याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 भारत. नेक्स्ट मित्रांनो, टाइम्स ऑफ टाइम भारत हिस्ट्री थ्रू मुरलन इन पार्लमेंट या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर या पुस्तकाच्या लेखिका आहेत मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 सुधा मूर्ती. ऑप्शन क्रमांक 1 सुधा मूर्ती या आहेत. या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा, आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला PDF घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या PDF असणार आहेत पहा. या PDF मध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, 249 रुपयाला या PDF असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. PDF घ्यायचे असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या PDF या ठिकाणी असणार आहेत 249 रुपयाला पहा. तुम्हाला काय करायचं बघा, 93 25 23 0840 या नंबरला बघा 249 रुपये या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे किंवा हा जो काही QR दिसतोय या QRला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी 1 मिनिटामध्ये सर्व PDF पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या PDF वरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून PDF घ्या. तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. 249 रुपये काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. 249 रुपयाला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. कादंबरीसाठी 2025चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? मित्रांनो कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डेव्हिड श्वालेला मिळालेला आहे पहा. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष वासुदेव देवान यांनी कोणतं पुस्तक लिहिलं आहे? मित्रांनो कोणतं पुस्तक लिहिलं आहे? तर सनातन संस्कृती की अटल दृष्टी हे पुस्तक लिहिलेले पहा.
नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारतामध्ये कोणतं राज्य अव्वल स्थानावरती आहे? मित्रांनो, राजस्थान हे राज्य अव्वल स्थानावरती पहा. ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. 2026चा मानाचा अर्नॉल्ड बघा मित्रांनो, 2026चा मानाचा अर्नॉल्ड जे लेहमन आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर बघा डॉक्टर बाबासाहेब सोनवणे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे पहा. डॉक्टर बाबासाहेब सोनवणे यांना कोणत्या क्षेत्रामधील योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, टेक्सिकॉलॉजी, विषशास्त्र, पर्यावरणशास्त्र यामध्ये पुरस्कार देण्यात आला. आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल, तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली, तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार, तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेले आहेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी, त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल, त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, Google पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, Google पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायचे आहेत पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो, तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.